यावल तालुक्यातील आळगाव येथून जवळच सातपुडेच्या कुशीत असलेल्या श्री क्षेत्र मनुदेवी परिसरात मुसळधार पाऊस झालेला आहे। गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस आणि शुक्रवारी दुपारपर्यंत देखील मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरूच होता। या मुसळधार पावसामुळे श्री क्षेत्र मनुदेवी येथे असलेला धबधबा हा महापूर आल्यासारखा वाहतोय, तर श्री क्षेत्रावर जाणारे रस्ते हे बंद झालेले आहेत। अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आलेले आहे व मुसळधार पावसामुळे या भागातील पूर्ण रस्ते बंद झाल्यामुळे मंदिर संस्थांच्या वतीने शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 12 वाजता मंदिर दर्शनासाठी बंद राहील असे जाहीर करण्यात आले आहे। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल। आळगाव तालुका यावल या गावापासून सातपुडेच्या कुशीत श्री क्षेत्र मनुदेवी मंदिर आहे। या मंदिरावर भाविक भक्तांची दररोज मोठी गर्दी होत असते। मात्र गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी दुपारपर्यंत या भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे श्री क्षेत्र मनुदेवी येथील धबधबा हा महापूर आल्यासारखा वाहत आहे, तर श्री क्षेत्र मनुदेवी येथे जाणाऱ्या रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे आणि रस्ते बंद पडले आहे। तेव्हा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंदिर संस्थांचे अध्यक्ष शांताराम पाटील व प्रशासनाकडून या मंदिरावर दर्शनासाठी कोणी येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे। पाऊस थांबल्यानंतर मंदिर दर्शनासाठी पुन्हा खुले केले जाणार आहे। जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। जे.टी. महाजन पॉलिटेक्निक फैजपूर येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। या संस्थेमध्ये सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांना प्रवेश उपलब्ध आहे। अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज लायब्ररी, औद्योगिक प्रशिक्षण आणि उत्कृष्ट कॅम्पस सुविधांमुळे विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे। प्रवेशासाठी DTE कोड 5229 वापरून नोंदणी करा आणि अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधा। कार्यालयीन वेळ दररोज 10 ते सायंकाळी 5:30। तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच जे.टी. महाजन पॉलिटेक्निक फैजपूरला भेट द्या। अतिवृष्टीमुळे आपलं श्री क्षेत्र मनुदेवी मंदिरावर जो धबधबा कोसळतो तर त्याला भयंकर पाणी असल्यामुळे आणि संस्थेने जो निर्णय घेतला आहे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून की आपलं मंदिर सध्याच्या परिस्थितीला बंद आहे, जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत भाविकांनी मंदिरावर येणं टाळायचं आहे। आम्ही पाणी कमी झाल्यावर आपल्या भाविकांसाठी जेवढ्या पद्धतीने सुखसुविधा, रस्ता असेल आणि येण्यासाठी मार्ग तेवढा मोकळा झाल्यानंतरच आम्ही तुम्हाला माहिती देणार आहे। तर भाविकांनी श्री क्षेत्र मनुदेवी मंदिरावर येणं सध्याच्या परिस्थितीत टाळावे, कारण की खूप पाणी आहे नदीला आलेलं आणि त्या नदीच्या प्रवाहातूनच आपल्याला जावं लागतं। त्या अनुषंगाने आपण मंदिरावर येणं टाळा ही मनुदेवी संस्थेच्या वतीने आपल्याला कळकळीची विनंती आहे। जय मा।
यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे. डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत. होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो. होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे. दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते. डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे. तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या.